नमस्कार, रामकृष्ण हरी आणि शुभ सकाळ. संदीप देशमुख शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज शेतामध्ये आलो चक्कर मारण्यासाठी. तर सोयाबीन, मक्का आणि कापूस या पिकाची मी लागवड केलेली आहे आणि आता 15 दिवस झाले पेरणी करून आणि आता ते उगवून मस्तपैकी उगवून आलेले आहे. तर मी पहिला एक व्हिडिओ बनवला होता कापसावरून आणि आता पार्ट 2 म्हणून एक व्हिडिओ बनवणार आहे, लॉंग व्हिडिओ. तर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. तर हे बघा, आता मक्का पिकामध्ये आलेलं आपण मक्का केलेली आम्ही 1 एकर आणि ती पण मुरघासासाठी. तर मागच्या 15 ते 16 दिवस याला पण मक्काला झालेले. याच्यात पण तणनाशक मारण्यासाठी आलेला आहे. 15 आणि 2-3 दिवसात तणनाशक फवारणी करावी लागेल आणि खाली रान ओलावा पण भरपूर आहे, त्यामुळं रिझल्ट पण तणनाशकचा भेटणार आहे. आणि आता तणनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे, कारण खूप तण झालेलं आहे बघा. आणि हे पहिलं गव्हाचं रान होतं बघा. आणि आम्ही जे काही खालचं नांगरणीच्या वेळेस हे दिसतं ना तुम्हाला, जे आम्ही दाबलेलं होतं नांगरणीच्या वेळेस आणि आता ते थोडं थोडं वर दिसू राहिलं बघा. याला गव्हाचं काढ म्हणतात. तर हे बघा, अशा प्रकारे मक्का मस्तपैकी 24 इंचावर पेरणी केलेली आहे आणि आता मस्तपैकी मक्का दिसू राहिली, काहीच अडचण नाही. आणि हे जे तुम्हाला दिसतं आहे असं लाल पांढरं, हे असं आम्ही काय केलं, लाकडं उभे काठ्या लावून याला असे शर्ट बांधलेले, जेणेकरून पाखरं ज्यावेळेस मक्का उगवून येते ना, त्यावेळेस पाखरं असं उकरून खात्यात. त्यामुळं एक बंधन म्हणून असं आम्ही शर्ट वगैरे लावलेले. तर बघा, हे मका पीक कसं वाटतं तुम्हाला. आणि आता तणनाशकची फवारणी तर आपल्याला 2 दिवसात घ्यावाच लागणार आहे, कारण खूप तणनाशक झालेलं आहे. तर बघा कशी मक्का, हे बघा तणनाशक झालेलं आहे बघा, हे असे गवत. आता फवारणी करावं लागेल. आणि खरं तर मित्रांनो, ही मका करण्याचं कारण घरी गाया असल्यामुळं आणि दूधधंदा असल्यामुळं आम्हाला जनावरांसाठी चारा म्हणून मका केलेली आहे. आणि ही जी मका केलेली आहे ती ॲडव्हान्टा 741 आणि ॲडव्हान्टा 751 ह्या 2 बॅगी केलेल्या आहे. तर बघू आता कसा रिझल्ट भेटतो. मुरघासासाठी चांगले आहे ते. आणि याला ॲडव्हान्टा जी मक्का राहते ना, त्याला जनावरं गोडीनं खात्या, म्हणजे गोडी त्याच्यामध्ये जड एकदम मस्तपैकी, नास वगैरे काही करत नाही चाऱ्याचा, मस्तपैकी त्या खात्या. आणि त्याच हेतून आम्ही ॲडव्हान्टा 741 आणि ॲडव्हान्टा 751 ह्या 2 जाती केलेल्या आहे. आणि मस्तपैकी आता उगवून आलेली, उतार पण एकदम व्यवस्थित झालेला आहे. मन समाधानकारक असा उतार झालेला आहे. त्यामुळे मन असं प्रसन्न वाटतं. उतार वगैरे जर व्यवस्थित झाला तर मस्त वाटतं, कारण आपण खर्च करतो भरपूर. आणि याला ज्यावेळेस आम्ही पेरणी करायची मक्काची, तर त्यावेळेस आम्ही खाली काय केलं, थोडं रान हे होतं, गव्हाचं रान असल्यामुळं थोडी रानाला ताकद कमी होती. तर अगोदरच आम्ही 2 बॅग 19-19 म्हणजे 100 किलो आधी टाकून मग बी टाकलं आणि वरून असं माती लोटून दिली, जेणेकरून पाखरं उकरू नये म्हणून. आणि त्याच्यानंतर योगायोगा असा का पाऊस झाला आणि मस्तपैकी मकाही उतरून आलेली आहे, मन समाधानकारक. धन्यवाद. तर यूट्यूब फॅमिली
हे बघा, हे आता आमचा ऊस. आता मी आलो इकडे खाली आलेलो आहे नाल्याकडं आमच्या. हे ऊस आहे. फिरत आलो सकाळच्या वेळेस. आणि आता हे बघा, हे आम्ही जिथं राहतो ते लोकेशन भरपूर दूर आहे त्या मानानं. आणि ही तर जवारी सिटकॉनची जवारी बघा. तर जनावरांसाठी केलेली आम्ही चारा म्हणून. तर आता हे बघा, मस्तपैकी हे आमचं छोटंसं तळं म्हणजे नाला आहे. ते नाल्याला तळं बनवलं, तिथं पाणी साठलं जातं. बघा, हे असं वातावरण. तर मागच्या भागात मी तुम्हाला कपाशीची लागवड सांगितलेलं होतं बघा. आता मी चाललो आहे कपाशीकडं. कपाशी म्हणजे कापूस. त्या ठिकाणी भरपूर नावं आहे, कापूस, कपाशी, सरकी. ते बघा नाला आमचा. आता मी चाललो आहे कपाशीकडं. तुम्हाला मी सोयाबीन, ऊस, मक्का आणि आता आलो इथं कपाशीच्या वावरात. तर जमिनीमध्ये इथं आलो. हे बघा, इथं तूर लावलेली बघा मित्रांनो. इथं थोडीशी तूर लावलेली आहे. आणि इथं आलो आता कपाशीच्या शेतात. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे लागवड लवकर झाल्यामुळं कपाशी आता वाढलेली आहे बघा. अशी झालेली आहे अशा प्रकारे. काही ठिकाणी अशी आहे, काही ठिकाणी अशी आहे. आणि कालच पाऊस उघडल्यामुळं आता थोडी फ्रेश पण व्हायला लागली. औषध पण मारलेलं आहे आम्ही. आणि त्यावेळेस थोडं पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं ह्या ड्रिपच्या नळा टाकलेल्या आहे भाऊ होत्या. म्हणजे आता नाही, त्या ड्रिपच्या नळाची गरज नाही पडत आता, कारण पाऊस असल्यामुळं. पण नवीन ड्रिपच्या नळ्या टाकून पाणी देऊन तर अशा प्रकारे आता कपाशी झालेली आहे बघा. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी सुंदर निसर्गरम्य असं फ्रेश वातावरण तयार झालेलं आहे मित्रांनो बघा. आणि ही कपाशीची जात सांगतो तुम्हाला, कोणत्या जातीची कपाशी लावलेली होती आम्ही. तर आम्ही कपाशीची जात आहे. तर कपाशीची जात आहे मित्रांनो US 7067. US 7067. तर या कपाशीची लागवड केलेली आहे. मस्त आता शेतामधलं निसर्गरम्य वातावरण तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता अशा प्रकारे आमची शेती आहे, बघू शकता. आणि शेतकरी माणसं असल्यामुळं तूर पण लावलेली बघा. तूर पण मस्तपैकी उगवून आलेली आहे हे बघा. तर मित्रांनो, मी तुम्हाला सोयाबीन, मक्का आणि आमचा ऊस आणि आता ही कपाशी अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. आता कपाशीला पण आम्ही 19 या खताची मात्रा दिलेली बघा. आता फवारणी करावी लागणार आहे. तर उद्या नाही तर परवा दिवशी फवारणी चालू करू मित्रांनो. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि संदीप देशमुख शेतकरी राजा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कसं वाटलं तुम्हाला माझा हे छोटासा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.
तर या सोयाबीनला कमीत कमी आता 15 दिवस झालेले आहे बघा. आणि आता अजून 4 ते 5 दिवसानं मस्तपैकी एक तणनाशकची फवारणी करायची. सध्या तण काय नाही आहे, पण तणनाशकची फवारणी केल्यानंतर पुढं शेतामध्ये तण वगैरे जास्त होत नाही. त्यामुळे अगोदरच फवारणी करून घ्यायची. एक 4-5 दिवसांना आम्ही फवारणी करणार, म्हणजे तोपर्यंत ते 18 ते 20 दिवसाची होईल. मग नंतर बघायचं पुढं. शक्यतो सोयाबीनला युरिया आम्ही वापरत नाही, कारण आमचे कांद्याचे रानं राहतात ना, त्याच्यामुळं रानाला ऑलरेडी पहिली ताकद असते. आणि सोयाबीनच्या पिकाला जास्त ताकद जर दिली तर ती जास्त वाढते आणि पाला वगैरे जास्त येतो, आणि मग शेंगाचं प्रमाण कमी असतं. तर ताकद जास्त लावायची नाही सोयाबीनला. ऑलरेडीच पहिलेच कांद्याचे रानं असल्यामुळे ताकद फुल असते. कांद्यांना पण खतं वगैरे खूप टाकलेले असतात, आणि आता ते खतं परत सोयाबीनला परत लागू होतात. त्याच्यामुळे जास्त आम्ही सोयाबीनला खर्च करत नाही. आणि एक 90 दिवसाचं पीक असतं बघा हे, 85 ते 90 दिवसाचं, आणि चांगल्या प्रकारे भरघोस उत्पन्न देतं. एक 3 महिन्यामध्ये 3 महिन्याचा कालावधी धरून चला, 3 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे ते उत्पन्न देतं. जर आपण व्यवस्थित सोयाबीनचं व्यवस्थापन केलं तर चांगल्या प्रकारे म्हणजे 14, 15, 16, 20 क्विंटलपर्यंत सोयाबीन ॲव्हरेज देते. तर आणि सोयाबीन नंतर परत मग आम्ही परत कांद्यासाठी रान तयार करतो ना, तर मग त्यासाठी व्यवस्थापन केलं तर ॲव्हरेज भेटतं, आणि सोयाबीनचं आपल्याला उत्पन्न परवडतं, काहीच अडचण येत नाही. तर बघा आता ही मक्का, आणि मित्रांनो त्याच्या शेजारीच ऊस आहे आपल्याला मस्तपैकी. हे बघा, हे ऊसाचं पीक आहे आमचंवालं. हे अशा प्रकारे ऊस आहे. आता तो नोव्हेंबर महिन्यात लागवड केलेली होती आम्ही, आणि मस्तपैकी अशा ऊस आलेला आहे. तर मी थोडक्यात तुम्हाला ऊस दाखवतो किती कांड्यांवर आलेला आहे. तर हे बघा, या अशा प्रकारे आता या स्थितीमध्ये ऊस आलेला आहे. तर आम्ही काय करतो मित्रांनो, ऊसाचं वर्ष पाचर काढतो आणि सरीमध्ये अशा प्रकारे दाबून टाकतो. पाचर काढल्यामुळं काय होतं का, सरीमध्ये दोन्ही सऱ्यांमधलं अंतर पण 4 फूट आहे, आणि हवा खेळती राहते, आणि ऊस पण चांगल्या प्रकारे जाडीला तयार होतो. त्यामुळं हे आम्ही पाचर काढत असतो. तर अशा प्रकारे हे आता ऊस तयार झालेला आहे. आणि तर कमीत कमी तो 6-7 महिन्याचा ऊस झाला. अजून 6-7 महिन्यानं तो कारखान्यावर जाईल, म्हणजे 14 महिन्याच्या आसपास त्याच्यात साखर तयार होती. आणि मग नंतर कारखाना येतो, टेस्ट करतो, त्याच्यामधलं साखरेचं प्रमाण बघून घेतं, आणि मग तो ऊस आमचा कारखान्याला जातो. तर मित्रांनो बघा ऊस कसा आहे, आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा. चला मित्रांनो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर्वांना मानाचा नमस्कार. आणि हे बघा आमचं सोलर, आणि इथं सोयाबीन केलेली मित्रांनो. तर हे बघा अशा प्रकारे सोयाबीन आता मस्तपैकी उतरून आलेली आहे. सोयाबीन पेरण्याआधी नांगरणी, नंतर व्यवस्थितपणे रान तयार केलं, आणि उन्हाळ्यात मस्तपैकी रान तापून दिलं. नंतर पाऊस पडल्यानंतर आता एवढ्यामध्ये पेरणी करायच्या अगोदर आम्ही तुम्हाला पहिलं सांगतो,
सोयाबीन पेरणीची जी जात केलेली आहे ती स्प्राईड 99 म्हणून जात आहे. मस्त ॲव्हरेज भेटतात त्याला. आम्ही पण 2-3 वर्षापासून करतो, पण चांगल्या प्रकारे ॲव्हरेज भेटतं आम्हाला. तरी 15, 16, 17, 18 क्विंटलपर्यंत एकरी ॲव्हरेज मिळतं. तर ह्या दोन्हीमधला अंतर आम्ही 15 इंच ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं व्यवस्थित हवा पण लागते आणि सोयाबीनचा उतार पण खूप छान झालेला आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे सोयाबीन मस्तपैकी उगवण क्षमता पण चांगली झालेली आहे आणि मस्त उगवून आलेले आहे. आणि समोर हा ऊस आहे आमच्यावाला.